घोड़े से उतरे बगैर मैं अफजल खान मोहम्मद शाही शिवा को आपके सामने लाऊंगा, जिंदा या मुर्दा। त्या वेळात दिलेल्या आश्वासनानुसार अफजल खान दख्खनवर चाल करून आला. इथल्या रयतेचे त्यांनी अतोनात हाल सुरू केले, कित्येक कत्तली केल्या. हे सर्व शिवछत्रपतींना पाहायला गेलं नाही आणि त्यांनी अफजल खानाची प्रतापगडावर भेट घेण्याचं ठरवलं. भेटी दरम्यान खानाने दगा केला. त्यांनी महाराजांना काखेत दबोचलं आणि तेव्हा खानाचा कोठडा काढण्यासाठी शिवछत्रपतींनी वापरलं एक असं शस्त्र जे जगानं यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. वाघनखांसारख्याच अनेक अदृश्य शिवशस्त्र आणि शिवसूत्रांच्या आधारे पुढे स्वराज्याची स्थापना झाली. आज त्या वाघनखांची पुन्हा चर्चा होताना दिसते. इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्या मते सरकार व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मधून जे वाघनख परत आणतंय ते शिवछत्रपतींचे नाहीतच. त्यांच्या मते प्रतापसिंह महाराजांनी इंग्रज इतिहासकार ग्रँड डफला जी वाघनख भेट म्हणून दिली ती खरी नव्हती आणि याच ग्रँड डफच्या नातवाने पुढे हीच वाघनख व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमला भेट दिली. काय खरं काय खोटं हे लवकरच आपल्या समोर येईल. पण एक मात्र नक्की, कुठल्या युद्धात कुठल्या प्रकारच्या शस्त्राचा वापर करायचा याची ज्याला जाण असते तोच खरा योद्धा. आपल्याला आपल्या राजाचा सदैव अभिमान असेल. तुर्तास रजा घेतो. जय शिवराय.